अंजीर पिकाची शेती घेतली आणि त्यालाच एक लागून आंतरपीक म्हणून कपाशी घेतली त्यामध्ये। म्हणजे एक अंजिराला जोडधंदा म्हणून आणि आपली पारंपरिक शेती म्हणलं म्हणजे कापूस आणि त्याला जोडधंदा म्हणून अंजीर केलेला। तर आता अंजीर असं आहे की अंजीर मी हे कलम 52 रुपयाला मिळालेली मला ही जाग्यावरून। मग त्याचं आणण्याचं भाडं ते धरून मला इथपर्यंत ती 60 ते 62 रुपयाला पडलं इथपर्यंत येऊस तर। आणि उत्पन्न म्हणलं तर मी ह्याच वर्षी घ्यायला लागलो याला। तर ह्या वर्षी गावातच भाजी मंडी असल्यामुळं मी गावातच याची मार्केटिंग करतो। काय दर आहे कशा? आता याला शहरी भागात जर नेले तर हेच अंजीर 150 रुपये किंवा 160 असं विकल्या जाते। पण हे ग्रामीण भागात असल्यामुळं हे कोणाला एवढी याची माहिती नसल्यामुळं गावातच 80 रुपये किलोनी आम्ही विकतो। नाही, हे 0 बजेटचं शेती आहे अंजिराची। याला खर्च म्हणजे लागवडीचाच खर्च आणि शक्यतो याला खत हे घालणं योग्य नाही ठरत। त्याच्यामुळे ही 0 बजेटची शेती। याला शेणखत दिलेलं आहे आपण, गावरान गाईचं खत। पाणी याला 15 दिवसातून एकदा दिलं तरी चालतंय। म्हणजे नेहमी जसं आपल्याला दुसऱ्या पिकाला मोसंबीला याला जितकं पाणी लागतंय तितकं पाणी याला लागत नाही। याला कमी पाण्यात येतं आणि खडकाळ जमिनीत जास्त येतं, माझा अनुभव आहे। कारण की इकडून थोडं क्षेत्र माझ्यावालं भारी थोडं, तर त्या क्षेत्रामध्ये अंजीर जेवढं पाहिजे तेवढं पोसत नाही। आणि जे खडक जमीन आहे त्याच्यामध्ये अंजिराला जसं पाणी दिलं आपण तितकं त्याला चांगलं अंजीर पोसतं। नाही, माझं सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे, अंजीर शेती ही चांगली व्यवसाय आहे आणि चांगल्या प्रकारे हे माल देतं आहे, आपल्याला पैसे देतं आहे। परंतु ह्याची लागवड ही खडकाळ जमिनीत जास्त करावा शक्यतो आणि त्याच्यामधूनच आपल्याला हे भेटतं। गहू घेता येतो, ज्वारी घेता येते, हरभरा घेता येतो, त्याच्यानंतर भुईमुग घेता येतो, कांदा घेता येतो। म्हणजे जे खाली असेल ते घेता येतं या झाडापेक्षा। याला एका झाडाला सरासरी 10 किलो निघत। म्हणजे पहिलंच वर्ष आहे ना याचं, त्याच्यामुळं 10 किलो। आता दुसरे तर कोणी आम्ही जिकडं पाहायला जातो तिकडं सांगते ते एका झाडाला 1 क्विंटल निघतो माल। पण आपलं पहिलंच वर्ष असल्यामुळं आपण 10 किलो धरलं एका प्रति झाडाला, तर मग आपल्याकडे 200 झाडं। तर हे लागवडीचं अंतर, झाडाचं अंतर आपण जे लोक 12 बाय 10 वर लावतंय, कोणी 12-14 वर लावतंय, पण मी तशी लागवड केली नाही। माझ्याकडे थोडं क्षेत्र कमी असल्यामुळं मी 6 बाय 12 वर लागवड केली। 6 बाय 6 वर आणि दक्षिण उत्तर ही 12 बाय 12 अशी लागवड। त्याचं अंतर कमी असल्यामुळं झाडं कमी क्षेत्रात जास्त भरते। असं हे मार्केटिंग करायला जालना, अंबड आणि आपल्या इकडच्या भागाला म्हणजे घनसंगीमधून जर न्यायचं असते तर मग अंबड आणि जालना जर करायचं नसेल तर मग डायरेक्ट औरंगाबाद इकडं मार्केटिंग जास्त। पाहूनच अंजीर लावण्याचं आपण ध्येय केलं तर, कारण की अंजीर पहिल्यांदा जे पिकलेलं अंजीर असते त्यासाठी 2-4 मजूर लागतात, त्यानंतर मशीन लागते आणि ती मशीन आपण आत्ता सध्या घेऊ शकत नाही। अंजीर पिकाची शेती घेतली आणि त्यालाच एक लागून आंतरपीक म्हणून कपाशी घेतली।